असंच सगळं चालू आहे आमचं आणि खूप मजा येते आम्हाला. खरं तर हे मी वाजवत होतो आणि मी ताळात आहे की नाही ते माहिती नाही. जमरा थोडं थोडं जमरा. खरं हे काय ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा ना प्लीज. बांबू आहेत, हे नॉर्मल आपले बांबू आहेत. त्याच्यामध्ये पण एक साऊंड आहे. म्हणजे तुम्ही इथे वाजवलं तर एक थोडक्यात हे जे आम्ही वाजवतो हे याला आम्ही किक बनवली आहे, याला स्नेअर बनवलं आणि याला ते जसं आपण हाताने सोडू तसं त्याचं साऊंड चेंज होतात. तर ही आमची हे जे वाजवतो ही किक आहे आणि हा स्नेअर आहे. त्याच्यामधून आम्ही ड्रम बीट्स करायचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं कधी सुचलं तुम्हाला, म्हणजे कुठल्या परफॉर्मन्सच्या वेळी असं की आलं की मनात की ह्याच्याने आपण साऊंड क्रिएट करू शकतो? नाही, असं काही सुचलं बोलता येणार नाही. कारण की मी मगाशी पण जे PVC पाईप कापलेले ते जनरली आपलं ह्याचं स्टोर असतं इलेक्ट्रिकचं, त्याला असे सॅम्पल लटकवलेले असतात. तर मी घरी शूजचा शोल घेऊन चाललेलो, तर ते जस्ट असं टॅप केलं तर त्याच्यातून साऊंड आलं. तेव्हा मला कळलं का याच्यातून सूर येतो. मग ते आम्ही ते इन्व्हेंट केलं ते सर्व. क्या बात आहे. ह्याचा एक परफॉर्मन्स होऊ दे. जरूर. नाही, मी वाजवत नाही आहे. ठीक आहे. बात आहे. आउटस्टँडिंग. तुम्ही पण टाळ्या वाजवता ना. आपण सगळे वाजवूया का एकमेकासाठी, कारण आता इकडे टाळ्या वाजवून आमचे कॅमेरामॅन आहेत, त्यांनी टाळ्या वाजवलं की हलतात ना प्रेम आमची, त्यामुळे आम्ही टाळ्या वाजवत नाही आहोत. खरं तर खूप मस्त चालू आहे सगळं पूर्ण कार्यक्रमच. आणि एकंदर हा कार्यक्रम न्यू इयरच्या दिवशी येतं तर काहीतरी नवीन लोकांना काहीतरी पाहायला मिळतं आहे. तुमच्याकडे अजून काही वस्तू आहे का साऊंड क्रिएट करायची ज्याच्यातून साऊंड कधीच क्रिएट झाला नसेल? असं खूप वस्तू आहेत. म्हणजे स्टुडिओमधल्या पण बऱ्याच वस्तू आम्ही घेऊन वाजवू शकतो. नको राहू द्या, असू द्या ना, असू द्या, आपल्याकडे आहे. नाही, पण अजून आहे. लायटर आहे. आपण लायटर? हां, लायटरवरून. सिगरेट स्मोकिंग इज रिअली इंजुरियस टू हेल्थ. प्लीज डोंट ट्राय टू प्लीज. पण आपण मला ट्राय म्हणलं करायला आवडेल. जरूर. खरं तर आता हातात लायटर आहेत आणि ह्याच्याने तुम्ही साऊंड क्रिएट करताय, तर ओव्हर टू यू सर. मुळात जनरली आपण लायटरचा एक जो साऊंड आहे क्लिकचा, ते 4 जण आम्ही मिळून एक त्याच्यामधून हे करायचा प्रयत्न करतो. प्लीज. 1 2 3 4.
क्या बात आहे. खरं तर आत्ता हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं ना की किती साऊंड्स वापरले गेलेत ना सिनेमात असे सगळे. खूप 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 सारे बरेच साऊंड आपण हे करतो. आता आधीच्या म्हणजे मी ऐकलेली किस्सा आहे का आधी जुन्या काळी जी गाणी रेकॉर्ड व्हायची त्याच्यामध्ये टेक्निकली ढगांचं म्हणजे आता डिजिटल साऊंड जे मिळतात ते तेव्हा नव्हते. म्हणजे काही इन्स्ट्रुमेंट त्यांनी बनवलेले म्हणजे थोडक्यात एक डालड्याचा डब्बा घेतला जातो त्याला अशी खाली स्प्रिंग असते. ती स्प्रिंग अशी त्याला जॉईन केली आणि तो असं हलवला ना तर थंडरचा साऊंड येतो. म्हणजे अशा बरेच इन्व्हेन्शन लोकांनी आधीपासून करून ठेवलेले आहेत. म्हणजे आपण जसं करू आरडी वॉज बेस्ट ॲट इट. प्रश्नच नाही. आणि आत्ता तुम्ही आम्हाला काय दाखवणार? तुम्ही एक जुगलबंदीही दाखवणार आहात आम्हाला त्यावर. हो आता एक आफ्रिकन इन्स्ट्रुमेंट आहे तुंबा. त्याचा सिमिलर साऊंड काढायचा प्रयत्न आम्ही त्या बकेटवरून करणार आहे. देन दिमडीसारखा एक साऊंड आहे जो बेंड पाण्यामधून बेंड करून हे करणार. नंतर थोडंसं माउथ परकशन वगैरे असं एक थोडंसं झलक. क्या बात आहे. तुम्हाला पाहायला मिळणार आहे. घ्या एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. परत या लवकर.